नमस्कार मुलांनो, माझे नाव कार्तिक निंबाळकर. आता आपल्याला बघायचा आहे 8व्या वर्गाचा विज्ञानाचा पहिला धडा, ज्याचे नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. तर मुलांनो, आता आपल्याला बघायचं आहे 8व्या वर्गाच्या पहिल्या धड्याचा पेज नंबर 1. तर मुलांनो, आता आपल्याला बघायचं आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. वर्ग 8चा विज्ञानाचा सर्वात पहिला हा धडा आहे. तर यामध्ये दिलेला आहे जैव विविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. तर या ठिकाणी मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आढळते. अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले आपल्याला दिसतात. बरेचसे प्राणी मात्र आपल्याला या ठिकाणी दिसतात, वेगवेगळे बदल त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसतात. तर त्यानंतर 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती आहेत. या म्हणजे आपल्याला हे बघायचं आहे मित्रांनो की जेवढेही जीवजंतू आहेत, प्राणी आहेत, त्यामध्ये मनुष्यसुद्धा येतात आणि वनस्पतीसुद्धा, तर अशा एकूण 27 दशलक्ष जाती आपल्याला या ठिकाणी आढळल्या आहेत. तर एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभाजणी व्हायला हवी. म्हणजे इतके साऱ्या संख्येमध्ये जर कुठल्या प्रकारचे सजीव एखाद्या आपल्या ग्रहावरती आहेत, त्यामुळे त्यांना आपल्याला एकत्रित सर्वांचा अभ्यास आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना आपण काय करू शकतो, गटांमध्ये विभाजन करून जर त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला ते सोपं जाईल. त्यानंतर सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले. म्हणजे विविध सजीव असे असतात ज्यांच्यामध्ये समानता असते आणि बरेच सजीव असे असतात ज्यांच्यामध्ये फरकसुद्धा असतात. तर ते फरक आणि साम्य हे लक्षात घेऊन विविध गट हे करण्यात आले आणि त्यानंतर उपगटसुद्धा या ठिकाणी करण्यात आले. सजीवांचे गट व उपगट बनविण्याचा या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. म्हणजे यांचे जे गट आणि उपगट तयार झाले त्यालाच आपण जैविक वर्गीकरण या ठिकाणी आपण म्हणत असतो. त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करण्यासाठीच हे आपल्याला आपण गट आणि उपगट जे आहे ते तयार केलेले आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे की रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ जे आहे त्यांनी होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांच्या गटांची 5 गटांची त्या ठिकाणी विभाजणी केलेली आहे. तर सजीवांचे 5 गट त्या ठिकाणी त्यांनी बनवलेले आहे. कोणी बनवलेले आहे? रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी. तर आता बघूया ते 5 गट आणि विविध कशा प्रकारे ह्या सजीवांची जी आहे ती काय झालेली आहे, विभाजनी झालेली आहे, त्यांचे गट कशा प्रकारे झालेले आहे ते आपण बघू. तर मुलांनो, पुढे जाण्याआधी सर्वात पहिले आपण हे बघून घेऊया की पेशी म्हणजे नक्की काय असतं. पेशी हे सजीव प्राण्यांचे एक मूलभूत आणि संरचनात्मक एकक आहे. सर्व सजीव पेशींनीच बनलेले असतात, हे तर आपल्याला माहीतच आहे. वनस्पती, प्राणी, अगदी आपण सुद्धा पेशींपासूनच बनलेलो आहे. पेशी म्हणजे कुठल्याही सजीवाच्या शरीराचा सर्वात छोटा भाग म्हणजे त्याला आपण पेशी म्हणत असतो. जसं एक इमारत एक वीट जोडून बनलेली असते, तसेच सजीवांचे जे शरीर असते ते एक पेशीला जोडून तयार झालेले असते. तर मुलांनो, पेशींचे 2 मुख्य प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यापैकी एक असते अभिकेंद्रकी आणि दुसरी असते दृश्यकेंद्रकी. तर मुलांनो, आदिकेंद्रकी पेशी म्हणजे काय ते आता बघूया. तर आदिकेंद्रकी पेशी त्या असतात ज्यामध्ये आरंभी अविकसित केंद्रके असतात किंवा केंद्रके राहत नाहीत किंवा केंद्रके अजिबातच राहत नाहीत. अशा प्रकारच्या ज्या पेशी असतात त्यांना आपण आदिकेंद्रकी पेशी असं म्हणत असतो. ह्या अगदी मूलभूत आणि फार जुन्या, सर्वात
पहिले मित्रांनो जेव्हा सृष्टीवरती सजीवांचा विकास होत होता तर सर्वात पहिले या आदिकेंद्रकी पेशीच या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या. मुलांनो, दृश्य केंद्रकी पेशी बघूया. या ठिकाणी ज्या पेशींमध्ये केंद्रके पूर्णपणे विकसित असतात अशा पेशींना आपण दृश्य केंद्रकी पेशी हे म्हणत असतो. या पेशी अगदी ज्या उच्च प्रजातीय जे प्राणी असतात, सजीव असतात पृथ्वीवरचे, त्यांच्यामध्ये या प्रकारच्या पेशी आढळल्या जातात. जसं वनस्पती आहे, विविध प्राणी आहे, मानव आहे, या सर्वांमध्ये या प्रकारच्या दृश्य केंद्री पेशी ज्या आहेत त्या आढळल्या जातात. तर मुलांनो, वर्गीकरणासाठी विटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतलेले आहे. सर्वात पहिलं आहे या ठिकाणी पेशीची जटिलता. तर या ठिकाणी 2 प्रकारच्या पेशी या ठिकाणी असतात, आदिकेंद्री पेशी आणि दृश्य केंद्री पेशी. आता आदिकेंद्री पेशी काय आणि दृश्य केंद्री पेशी काय हे आपण आधीच पाहिलेले आहे. त्यानंतर दुसरा या ठिकाणी निकष आहे सजीवांचा प्रकार किंवा जटिलता. तर एकपेशीय सजीव असतात आणि बहुपेशीय सजीव असतात. तिसरा निकष आहे पोषणाचा प्रकार, कशा प्रकारे पोषण हे करत असतात. तर वनस्पती काय असते, स्वयंपोषी असते, म्हणजे स्वतःचं अन्न वनस्पती स्वतः तयार करते. आणि प्रकाश संश्लेषण म्हणजे त्यांच्या पेशींमधून प्रकाश संश्लेषण हे होऊ शकतं. त्यानंतर कवके जे असतात ती कवके परपोषी असतात. तर मृत अवशेषातून अन्न शोषण हे म्हणजे कुठल्याही मृत अवशेषातून अन्न शोषण करून आपलं पोषण करत असतात कवके. त्यानंतर प्राणी, तर प्राणी जे असतात ते परपोषी असतात व ते भक्षण करून म्हणजे दुसऱ्या प्राण्यांना किंवा वनस्पतींना खाऊन ते आपलं अन्न पोषण या ठिकाणी करत असतात. त्यानंतर चौथा निकष आहे जीवन पद्धती. तर उत्पादक म्हणजे आपलं अन्न स्वतः तयार करणारे कोण असते, वनस्पती ही उत्पादक असते. त्यानंतर भक्षक म्हणजे दुसऱ्या प्राण्यांना किंवा दुसऱ्या वनस्पतींना खाणारे, तर ते असतात प्राणी. आणि त्यानंतर तिसरे आहे विघटक जे असतात कवके. कवके काय करतात, मृत अवशेषापासून आपलं काय करत असते, अन्नपोषण करत असतात. त्यानंतर वर्गानुवंशिक संबंध. तर वर्गानुवंशिक संबंध जे असतात ते आदिकेंद्री पेशीपासून दृश्यकेंद्रीय पेशीपर्यंत आणि एकपेशीय जीवांपासून बहुपेशीय सजीवांपर्यंत या ठिकाणी वर्गानुवंशिक संबंध असतात. आता आपल्याला बघायचं आहे सजीव. या ठिकाणी बघा आपल्याला असा चार्ट दिलेला आहे. तर चार्टचा आपण आता या ठिकाणी अभ्यास करून घेऊ. तर सजीव बघा 2 प्रकारचे सजीव असतात, त्यांच्यामध्ये आपण पेशींचे प्रकार बघितलेले आहे. तर आदिकेंद्री पेशी आणि दृश्यकेंद्री पेशी. तर आदिकेंद्री पेशींमध्ये जे सजीव असतात ते एकपेशीय सजीव असतात, ते असतात एकपेशीय सजीव. तर त्यांना जे वर्गीकरण केलेलं आहे तर त्यांची जी सृष्टी आहे सृष्टी 1, तर त्याला मोनेरा हे नाव दिलेलं आहे. त्या सृष्टीमध्ये जे मोनेरा नाव दिलेलं आहे. त्यानंतर दृश्यकेंद्री पेशी ज्या आहेत, पेशींचा जो प्रकार आहे त्यामध्ये एकपेशीय सजीव असतात आणि बहुपेशीय सजीव असतात. तर एकपेशीय सजीवमध्ये सृष्टी 2 हे असे वर्गीकरण केलेले आहे, ज्याच्यामध्ये प्रोटिस्टा नावाचे सजीव जे आहे ते येत असतात. त्यानंतर बहुपेशीय जे सजीव आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी आणखी पुढे 3 सृष्टी या ठिकाणी वर्गीकरण 3 सृष्टीमध्ये केलेलं आहे. तर सृष्टी 3 मध्ये आहे कवके. तर या कवके जे असते त्या कवकेंच्या पेशींमध्ये पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे अशा प्रकारच्या पेशी या ठिकाणी असतात. त्यानंतर सृष्टी 4 मध्ये वनस्पती. तर या वनस्पती ज्या असतात तर वनस्पतीमध्ये जे पेशी असतात तर वनस्पतींच्या पेशींना पेशीभित्तिका असते व प्रकाश संश्लेषण ते करू शकतात. त्यानंतर 5व्या सृष्टीमध्ये असतात प्राणी. तर प्राण्यांमध्ये पेशीभित्तिका नसणाऱ्या पेशी या ठिकाणी उपलब्ध असतात. अशा प्रकारे आपण हा या ठिकाणी जो पूर्ण दिलेला चार्ट आहे हा आपण या ठिकाणी बघितलेला आहे.